आईसाहेब त्यांच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जमलेले सर्व आप्तेष्ट, प्रांता हितचिंतक मित्रपरिवार, सगळे सोयरे आणि सर्व मित्रमंडळी, जन्मानंतर आम्ही सांगितलं मृत्यू अटळ आहे, प्रत्येकाला जावंच लागते. त्यांना काही गोड आठवणी माणूस या ठिकाणी ठेवून जातात. हातळीसारख्या ग्रामीण भागातून येऊन बुलढाण्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या सुपुत्रानं जे काही नावलौकिक केलं, मला वाटतं हा एक फार मोठा आदर्श आहे. आईसाहेबांच्या कर्तृत्वाची ती देण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करणं. रसाळ भाऊंचा आमचा परिचय जवळपास 2003ला या ठिकाणी राहायला आल्यापासून आहे. एक बँकेची सेवा करून त्यांच्या वाट्याला जे आवडीचं असं समाजकार्य आलेलं आहे, ते समाजकार्य रसाळ भाऊ कसं करतात हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे करण्यासाठी ज्याला समाजसेवेची आवड आहे, त्याला समाजसेवा करताना काय त्रास होतो हे त्यालाच माहिती असतं. पत्नी, 2 मुलं, आई, वडील या सर्वांनी त्यांच्या कार्याला मूकसंमती दिली आणि ते स्वतःचा जीव धोक्यात घालून या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारनं केंद्रात सुद्धा घेतली. दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले, राज्यस्तरावर मिळाले, जिल्हा स्तरावर मिळाले. आणि पुरस्काराचं खरं स्वरूप जर पाहिलं तर तिरस्कार येतो. ते कसे मिळवले जातात, परंतु आमच्या रसाळ भाऊंनी जे पुरस्कार मिळवले ते तुम्ही आम्ही त्या पुरस्काराचं कौतुक अगदी हृदयातून करतो. एक वेळचा जीव घेणा प्रसंग त्यांचा, सर्पाला जीवदान देत असताना कोर्टामध्ये वीजबाधा झाली, सर्पदंश झाला आणि त्यातून ते सही सलामत बाहेर पडले. म्हणजे हे केवढं मोठं महान कार्य आहे. मला वाटतं जवान आणि किसान जशी देशाची सेवा करतात त्याच्याही पलीकडचं हे कार्य आहे. एवढं महान कार्य आईच्या सुपुत्रांनी या ठिकाणी केलेलं आहे, करताहेत. निसर्ग पर्यावरण संस्था त्यांच्या अस्तित्वात आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून ते काम करतात. आम्ही दत्ताभाऊ शिरसाट आधीचे जिल्हा संघटक, त्यांनी मला जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी 1 वर्षासाठी दिली होती. त्यावेळेस रसाळ भाऊने आणि आम्ही गोंदियाला जाऊन श्यामानवाच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्या प्रशिक्षणामध्ये सकाळी 6ला प्रशिक्षण सुरू व्हायचं आणि रात्री 11ला संपायचं. अशा राज्यस्तरीय कार्यकर्ता म्हणून आमच्या रसाळ भाऊंनी त्यावेळेस काम केलेलं आहे. आणि तो वारसा त्यांचे सर्पतज्ञ पठाण सर, पठाण सर, दत्ताभाऊ आणि या सर्वांच्या मदतीनं ते करतायत. हे करणं म्हणजे काही सोपं काम नाही. मी पहिलंच सांगितलं की जसा जवान आमचा -40 डिग्रीमध्ये देशाच्या सीमेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाचं संरक्षण करत असतो, किसानसुद्धा रात्री बेरात्री आपला जीव धोक्यात घालून मोटार चालू करायला जातो, बारी देत असतो पिकांना. त्यावेळेस त्याच्या पायात कुठलं पादात्र नसतं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ते करत असतो. त्याच्याही पलीकडचं काम अनेक सर्पांना जीवदान देण्याचं काम आमचे रसाळ भाऊ करतात. आणि या कार्याचं श्रेय त्यांची जी जननी आहे या मातोश्रीला दिलं पाहिजेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं निसर्ग फाउंडेशन बुलढाणाचा जिल्हा सचिव म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शरद पवार हायस्कूल वडगाव या नात्यानं आईंना विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अशा सुपुत्राला दीर्घायुष्य लाभो, या ठिकाणी आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत राहो. त्यांच्या परिवारांचं जे त्यांना सहकार्य मिळतं आहे त्या सर्वांनासुद्धा हार्दिक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.